नमस्कार, मी वैष्णवी. वैष्णवीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहतोय उन्हाळी रेसिपी बटाटा आणि शाबूचे खमंग खुसखुशीत असे बनणारे उपवासाचे पापड. वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला आता पाहूया आपण रेसिपी. तर इथे मी अर्धा किलो साबुदाणा रात्रभर भिजत ठेवला होता, तो आहे. आणि त्याचसोबत 2 बटाटे घेतलेले आहेत, ते सोलून त्यांचा खीस करून घ्यायचा आहे. तो खीस एकदा पाण्याने धुवून घ्यायचा आणि परत एकदा पाण्यात घालून ठेवायचा आहे, जेणेकरून बटाट्याचा खीस काळा नाही पडला पाहिजे. तर हे बघा, आपण इथं खीस करून घेतलेला आहे आणि तो एकदा धुवून घेऊन परत पाण्यात ठेवलेला आहे. तर आता आपण गॅसवर एक पातेलं ठेवायचं आहे. त्यात एका वाटीने मोजून पाणी घालायचं आहे. या वाटीनेच मी साबुदाणा भिजवल्यानंतर फुलल्यानंतर मोजून घेतला होता. तो 3 वाटी होता. मी त्या हिशोबाने यात 6 वाटी पाणी घेतलेलं आहे. म्हणजे आपला फुललेला साबुदाणा जेवढा असेल त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि ते आता आपण गरम करून घ्यायचं आहे. आणि त्यातलंच थोडंसं पाणी गरम झाल्यानंतर मी काढून साईडला ठेवलेलं आहे. वाटीत झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून आपण कन्सिस्टन्सी पाहायची. जर आपल्याला योग्य वाटली तर आहे तेवढ्या पाण्यात शिजवायचं. जर आपल्याला कमी वाटलं तर हे आपण काढून ठेवलेलं पाणी परत त्याच्यात घालायचं आहे. तर इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता आपल्याला यात भिजवलेला साबुदाणा घालून घ्यायचा आहे. चला, तो आपण घालून घेऊया आणि त्यानंतर तो आपल्याला हलवत व्यवस्थित छान शिजवून घ्यायचा आहे. तर असा हा आपण थोड्या वेळाने हलवून शिजवून घ्यायचा, जेणेकरून खाली साबुदाणा चिकटला नाही पाहिजे. तर हे बघा, साबुदाणा इथं बऱ्यापैकी शिजत आलेला आहे. आता आपण यात चिली फ्लेक्स घालायचे आहेत. हे ऑप्शनल आहे. तुम्हाला घालायचं असेल तर घाला. घालायचं नसेल तर काही आवश्यकता नाही. आणि जर चिली फ्लेक्स नसतील आणि तरी घालायचं असेल तर एकतर तुम्ही मिरची पावडर पण घालू शकता, जी उपवासाला चालते. किंवा मिरची पावडर बनवताना त्याचा जो बियांचा भुसा जो राहतो, तो आपण साईडला काढतो, तो पण घालू शकता. तो आणि चिली फ्लेक्स जवळ सेमच आहे. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता आपल्याला हे व्यवस्थित छान असं हलवून मिक्स करून शिजवून घ्यायचं आहे अजून थोडंसं. काही जण उपवासाला जिरे पण खातात. जे जिरे खातात ते यात जिरे पण घालू शकतात. आम्ही खात नाही, त्यामुळे यात जिरे मी घातलेले नाही आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला घालायचे असतील तर तुम्ही घालू शकताय. तर हे बघा, बऱ्यापैकी आता हे शिजलेलं आहे. आता ह्यात आपण या स्टेजला बटाट्याचा खीस घालायचा आहे. घालायचा नाही बटाट्याचा खीस, कारण तो ओव्हर कुक म्हणजे जास्त शिजू शकतो. त्यामुळं आपल्याला शेवटी बटाट्याचा खीस घालायचा आहे आणि अजून थोडा वेळ शिजवून घ्यायचा आहे. हा किस लगेच शिजतो. खीस असल्यामुळं जास्ती वेळ लागत नाही शिजायला. तर अजून 1-2 मिनटं आपण हे शिजवून घ्यायचं आणि या मिश्रणाची कन्सिस्टन्सी बघायची. तर मला इथं हे घट्ट वाटत आहे. तर मी इथं मगाशी जे पाणी काढून ठेवलं होतं, ते परत यात ॲड करत आहे आणि त्यानंतर कन्सिस्टन्सी एकदम ओके झालेली आहे. तुम्ही बघू शकताय. आपल्याला जास्ती घट्टही नको आहे आणि जास्ती पातळही नको आहे. कारण थंड होईल तसं हे मिश्रण अजून घट्ट होत जातं. तर हे बघा, हे बटाटा पण शिजलाय असं वाटतं. 1-2 मिनटं झालेले आहेत. आता आपण चेक करून घेऊ, की बटाट्याचा खीस अर्धा शिजलाय की नाही. तर त्यासाठी मी पळीमध्ये इथं थोडासा बटाट्याचा खीस घेतलाय आणि त्याला आपण असं चम्मचनी तोडून बघायचं. सहज तुटलं की समजायचं की हा व्यवस्थित शिजलेला आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे मिश्रण वेगवेगळ्या भांड्यांमध्ये डिवाईड करून घ्यायचं आहे. तुमच्याकडं जे कलर असतील ते कलर घालण्यासाठी वेगवेगळं केलेलं आहे. तुमच्याकडे जेवढे कलर असतील त्या हिशोबाने तुम्ही करू शकताय. मी इथं 3 वेगवेगळ्या भांड्यांमध्ये घेतलेलं आहे. कारण मी 4 कलरमध्ये हे पापड बनवणार आहे. तर एकात मी हिरवा कलर घातलेला आहे, एकात लाल आणि हे आहे तसंच ठेवणार आहे. आणि नंतर यात अजून कलर मिक्स करणार आहे. तर हे बघा, असे मी कलर घालून घेतलेले आहेत. ते आता मिक्स करून घ्यायचे छान. तर किती छान लाल एकदम छान कलर दिसतोय. असेच वेगवेगळ्या रंगाचे पापड मुलांनाही खूप आवडतात. त्यामुळं कलर ॲड करायचे, पण लिमिटमध्ये. आणि असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपले इथं लाल, हिरवा कलर तयार आहे आणि तसंच आहे तसा हा पांढऱ्या कलरमध्ये पण आपलं मिश्रण तयार आहे. तर मी इथं प्लास्टिकचा कागद अंथरलेला आहे. एक प्लास्टिकचाच कागद घ्यायचा आणि त्याच्यावर आपल्याला हे पापड पसरवायचे आहेत. जेणेकरून ते लगेच पटकन निघून जातात.
काढायच्या वेळेला. तर असं पळीने मिश्रण घालायचं आणि थोडंसंच पसरवून घ्यायचं. जास्त पण नाही पसरवायचं, म्हणजे जेणेकरून खालचा कागद दिसेल एवढं पण नाही पसरवायचं पातळ. पण इक्वल पसरेल असं पातळ पसरवायचं. जास्ती घट्ट पण जाड पण नाही ठेवायचं. तर ह्या पद्धतीने तुम्ही पळीनेच आकार देऊन गोल असं पसरून घेऊ शकताय. तर असेच आपण सगळे करून घेऊया. तर हे बघा, मी इथं पांढऱ्या कलरचे अर्धे मिश्रणाचे पापड हे करून घेतलेले आहेत पसरवून, आणि अर्धं मिश्रण तसंच आहे. आता त्यात आपल्याला अजून एक कलर बनवायचा आहे. तर पिवळा कलर बनवणार आहे. त्यासाठी मी इथं पिवळा कलर वापरण्याऐवजी हळद वापरलेली आहे. जेवढं नॅचरल करता येईल तेवढं करायचं. त्यामुळे मी इथं हळद वापरलेली आहे आणि हळद घालून ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आणि तुम्ही बघू शकताय छान पिवळ्या कलरचे पापडाचं मिश्रण तयार आहे. तर आपल्याला हे पण पसरवून घ्यायचं आहे आता. अशाच प्रकारे सगळे मिश्रण व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. हे बघा, सगळ्या कलरचे पापड आपण पसरवून घेऊन तयार आहेत. छोट्या मुलीने पण मदत केली आहे, त्यामुळे काही वेडेवाकडे आहेत समजून घ्या. पण छान आहेत. मुलांना पण मजा येते हे सगळं बनवण्यात. आणि आता हे आपण सुकायची वाट बघायची. फक्त वरून सुकू द्यायचे. खालच्या साईडने ओलसर असायला पाहिजेत, तरच ते व्यवस्थित पलटवता येतात. वरून असे बऱ्यापैकी सुकले पूर्ण, की मग हे असे पलटवून घ्यायचे. सहज निघतात आणि पलटायला काहीही अडचण येत नाही. तर असे पलटून दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित असे हे सुकवून वाळवून घ्यायचे आहेत उन्हात. तर सगळे पापड अशाच प्रकारे तुम्ही पलटवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर उन्हात छान सुकवून घ्यायचे आहेत. आणि पूर्णपणे सुकल्यानंतर पण हे पापड खराब होऊ नयेत, वर्षभर व्यवस्थित राहावेत, यासाठी आपण पूर्ण सुकल्यानंतर असे परातीत परत 2 दिवस ऊन देऊन घ्यायचं आहे त्यांना. आणि थंड झाल्यानंतर डब्यात एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून व्यवस्थित पॅक करून ठेवायचे आहेत. आणि तुम्ही बघू शकताय तळल्यानंतर किती छान फुलतायत पापड. एकदम क्रंची, खुसखुशीत, खमंग, एकदम कुरकुरीत असे उपवासाचे पापड बनून तयार आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा. तर चला भेटूया परत अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत. बाय.